मुलाला मुलीचं अट्रॅक्शन वाटणं किंवा मुलीला मुलाचं अट्रॅक्शन वाटणं हे अतिशय स्वाभाविक. बरोबर. ते स्वाभाविक आहे का? कारण त्याच्यामुळेच मानवजात जिवंत आहे. ते जर का स्वाभाविक नसतं तर केव्हाच मानवजात संपून गेली आहे. बरोबर. सो हे अट्रॅक्शन वाटण्याच्यात मला काही गैर वाटत. हे अट्रॅक्शन जे आहे, अट्रॅक्शन जर फक्त लैंगिक गोष्टीसाठी असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायला पाहिजे. एखादी व्यक्ती आवडणं हे चूक नाही. प्रेम म्हणजे लैंगिक संबंध नाही, इतकं सोपं इक्वेशन नाहीये. करेक्ट. येस, सेक्शुअल रिलेशन जे आहे हे अतिशय महत्वाचा भाग आहे त्या प्रेमातला, पण प्रेम हे त्याच्या व्यतिरिक्त पण आहे. तुमच्याप्रमाणे काय काय असे मिथ्स आहेत रिगार्डिंग सेक्स? ह्यातलं सगळ्यात मोठं मिथ जे आहे ना ते दोघांनाही थोड्या प्रमाणात आहे, पण मुलींना जास्त आहे. पहिल्यांदा संबंध ठेवताना खूप दुखतो, प्रचंड रक्तस्राव होतो, ते खूप पेनफुल असतं, ते एन्जॉयबल नसतं. काही मुलांनाही हे असतं की संबंध ठेवताना त्रास होतो, दुखू शकतं. ह्या गोष्टीचा पगडा इतका असतो की ते आपल्या पार्टनरला हात पण लावून देत. संबंध ठेवताना दुखतं का? तर येस, थोडंफार दुखू शकतं. ब्लिडिंग होतं का? आय फ्रँकली टेल यू, जेव्हा आपण आपल्या मर्जीने आपल्याला आवडणाऱ्या पार्टनर बरोबर संबंध ठेवतोय त्यावेळेला 99% ब्लिडिंग होत नाही. मला मध्ये एक कोणतरी प्रश्न विचारला होता की मग स्त्रियांना तर सोपं आहे ना, त्यांना काय नुसतं पडायचंय. हे इतकी मोठी स्टेटमेंट आहे ना, खूपच मोठी. पण आय टेल यू वन थिंग, सी लव्ह मेकिंग हे फिजिकल नसतं. जर का ते फक्त फिजिकल असतं ना तर आय टेल यू नो वन वुड हॅव बीन इन अ रिलेशन. कोणीही नातं निर्माण केलं ना, पैसे देऊन संबंध ठेवले असते आणि विषय मिटला. संबंध ठेवणं ही फक्त शारीरिक गरज नाही की ही मानसिक गरज आहे. आणि शरीर संबंध सगळ्यात एन्जॉयबल कधी होतात माहिती? की जेव्हा आपण. सर याच्यावर अजून एक मिथ आहे की इनिशियली मुलींना असं म्हणतं ऑफ द रिलेशनशिप मे बी विथ द एज ऑफ 20 to 35 फॉर एक्झाम्पल, मुलांपेक्षा सेक्स ड्राईव्ह कमी असते आणि मुलांची जास्त असते. हाय सागर सर, वेलकम. पहिलं तर काय बोलताय वर, कारण का हा आमचा खूप मोठा प्रयत्न होता तुम्हाला घेऊन यायचा, तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे. आणि जो आपला आजचा टॉपिक आहे रिगार्डिंग सेक्स अँड रिलेशन्स अँड मिथ्स अराउंड इट, तर पहिलं वेलकम टू काय बोलताय. तर सागर सर इज अ डॉक्टर, ही इज अ गायनेकोलॉजिस्ट अँड ही इज अ सेक्शुअल अँड रिलेशनशिप काउन्सिलर. बट सागर सर, आमच्या ऑडियन्ससाठी जर तुम्ही जास्त बेटर थोडंसं इंट्रोड्यूस केलं तर आय थिंक इट वुड डू जस्टिस. ओके, सो नमस्कार. सगळ्यात प्रथम तर मला पॉडकास्टवरती बोललं त्याबद्दल थँक्यू. आणि टॉपिक माझ्या आवडीचा आहे, सो आय एम व्हेरी एक्सायटेड. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. बाय प्रोफेशन आय एम अ गायनेकोलॉजिस्ट. सो मी माझा MBBS MD केलेला आहे. दॅट फिल्स माय टमी. राईट. हो. पण म्हणतात ना की हृदय भरायला काहीतरी वेगळं लागतं. सो दॅट इज माय पॅशन. आणि माय पॅशन इज सेक्शुअल अँड रिलेशनशिप काउन्सिलिंग. सो बरेचसे कपल्स ज्यांना सेक्शुअल इश्यूज असतात किंवा नातेसंबंधांमध्ये अडचणी येतात, तर अशा इश्यूज वरती त्यांना गाईड करणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं इज माय पॅशन. राईट. सो त्या अनुषंगाने आपण आज आपण भेटतोय. हो, ऍब्सोल्युटली. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू सो मच फॉर कमिंग सर. तर पहिलाच प्रश्न हाच आहे की सेक्शुअल नॉलेज जेव्हा किंवा सेक्स बद्दल नॉलेज जे आपण म्हणतो ह्याची गरज आहे का? पहिलं म्हणजे का, कारण का जसं आपण बोलवतो की ते एक प्रायमरी इन्स्टिंक्ट आहे. ठीक आहे. तर दॅट इज माय ऍक्च्युअल क्वेश्चन की गरज आहे का नाही आहे. कारण सेक्शुअल एज्युकेशन हे एक वेगळा भाग पडतो आणि नॉलेज हे एक वेगळा भाग पडतो. तसं तुमचं काय मत आहे? हा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो. म्हणजे जसं तू म्हणला की प्रायमरी इन्स्टिंक्ट अगदी बेसिक इन्स्टिंक्ट आहे. लैंगिक संबंध ठेवणं ही काही ॲबनॉर्मल गोष्ट नाही. बरोबर. मग बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की आपल्याला जेवायला कोणी शिकवत नाही, श्वास घ्यायला कोणी शिकवत नाही, मग लैंगिक संबंध ठेवायचे हे शिकवायची काय गरज आहे? बरोबर. तर याला उत्तर अगदी सोपं आहे. आपल्याला जेवायला कोणी शिकवत नाही, पण काय खायचं हे शिकवायला लागतं. बरोबर.
श्वास घ्यायला शिकवायला लागत नाही. पण आता फॉर एक्झाम्पल जर का आपण व्यायाम करत असलो तर तो श्वास कसा घ्यायचा, कुठल्या पॅटर्ननी घ्यायचा, पळतोय तर कसा घ्यायचा, हे शिकवायला लागतं. राईट, करेक्ट. तरच ऍथलीट्स होतात. बरोबर. म्हणजे ऍथलीट जो श्वास घेतो आणि सामान्य आपण जेव्हा चालतोय बोलतोय तेव्हा श्वास घेतो याच्यात फरक आहे ना. हो. सो त्याच पद्धतीने लैंगिक संबंध ठेवायचे हे शिकवायला लागत नाही. ती उर्मी, ती इच्छा कंटिन्युअस येत राहते. बरोबर. त्याच्यात बदल होत नाही. पण ते संबंध चांगल्या पद्धतीने कसे ठेवायचे, त्याच्याने आपलं नातं कसं चांगलं करायचं, त्याच्याने आपल्याला चांगलं वाटलंच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या पार्टनरला कसं चांगलं करायचं, ऍट द सेम टाइम आपल्या दोघांचं जे नातं आहे त्याच्यामधल्या अडचणी कशा दूर करायच्या हे शिकवायलाच लागतं. बरोबर. आणि हे आपण शिकवत नाही, हे बोलत नाही, आणि त्याच्यामुळे मग आपण काहीतरी वेगळ्याच कन्सेप्ट घेऊन आपलं नातं चालू करतो. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये अगदी विचार कर ना, लहानपणापासून आपल्याला आपल्या गुप्तांगांविषयी बोललं काय असतं की ते घाण आहे, शिशी आहे, त्याला हात लावायचा नाही, त्याकडे बघायचं नाही. बरोबर. त्याला साफ कसं करायचं हे दाखवलेलं नसतं. बरोबर. म्हणजे चेहऱ्याला कशी पावडर कुंकू लावायचा, मेकअप करायचा हे सगळं सांगतात. त्यासाठी 100 ऍड्स आहेत आणि 100 प्रोडक्ट्स. पण आपली गुप्तांग साफ कशी करायची इथपासून बरोबर खरी गंमत आहे. खरे. लैंगिक संबंध तर खूप लांबची गोष्ट आहे. बरोबर. आता मधलेच एक उदाहरण सांगतो. एक माझ्याकडे जोडपं आलं होतं. तर ती मुलगी मला म्हणली, सर लग्नाच्या अगोदर, आता साधारणतः लग्न आलं म्हणजे एक 28-29 वर्षाची मुलगी होती. ती म्हणली, सर लग्नाच्या अगोदर माझे आई वडील मला नेहमी सांगायचे की ह्या मुलाच्याशी बोलू नको, याच्याशी मैत्री करू नको, मुलांशी मैत्री करणं चांगलं नाही. आणि एक दिवस माझं लग्न लावलं ना, आणि आता नवरा म्हणतो आता हे सगळं कर. हो, बरोबर आहे. म्हणजे मी इतकी कन्फ्युज्ड आहे की एक दिवसापूर्वी मुलं म्हणजे पाप, आणि दुसऱ्या दिवशी ते पुण्य होऊन जातं. आणि आता नवरा तुझं म्हणजे सगळं काही आहे असं झालं ना. शेवटी पती परमेश्वर ही कॉन्सेप्ट येते. मग नाही, म्हणजे लग्ना अगोदर माझे कपडे मी कधी काढणार, कुठे काढणार, कसे काढणार, किती जगाला दाखवणार, बरोबर, याच्यावर बंधन आहेत. आणि लग्न लागलं की त्या रात्री मी एका अनोळख्या व्यक्तीसमोर माझे सगळे कपडे काढणार. बरोबर. हा केवढा शॉक आहे. ऍब्सोल्युटली. आणि हे कोणी सांगतच नाही ना. म्हणजे जी गोष्ट पूर्वी अमान्य होती, अचानक काय केवळ काय त्या 4 विधी केल्या म्हणून काय मान्य होते. करेक्ट. ती समाजाला मान्य होत असेल, पण पर्सनल लेवलवरती ती आपल्याला मान्य व्हायला किती वेळ लागतो. बरोबर. मग याचं नॉलेज तर द्यायला पाहिजे ना. ऍब्सोल्युटली. लग्नाची धामधूम, त्याचा बँड बाजा सगळंच सांगतात. बरोबर. पण एकदा ते लग्न लागलं, ते बेडरूम मध्ये दोघं गेले, ते दार बंद झालं की मग क्या घडताय कोणीच सांगत नाही. प्रिपेअर पण करत नाही कोणी. की म्हणजे काय की एकतर यू हॅव अ डायलॉग फर्स्ट. फॉर एक्झाम्पल आता जसं तुम्ही म्हटलात की दोघेही नवीन आहेत, नाही माहिती, तर यू शुड हॅव अ डायलॉग विथ युअर पार्टनर की बाबा व्हॉट एम आय कम्फर्टेबल विथ, और लेट मी टेक सम टाइम टिल आय बिकम कम्फर्टेबल. का असं आपण काय काय म्हणजे मूवीज मध्ये किंवा सिरीज मध्ये वगैरे आजकाल आपण बघतो. पण बघ, कमिंग बॅक टू इट, बघ सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? सो सोल्युशन जे आहे ते हेच आहे की सेक्स ही गोष्ट फक्त बेडरूम मध्ये डिस्कस करायच्या ऐवजी ती बाहेर डिस्कस व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ती जी डिस्कस होतीये ना, ती सायंटिफिक आणि योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. कारण आपण विचार करा, सेक्स बद्दल कसं बोलतो. आता समजा एक ग्रुप असेल मुलांचा, तर मुलं सेक्स बद्दल कसं बोलतात. बोलायची इच्छा असते, प्रत्येकाला जिज्ञासा असते, प्रत्येकाला डिझायर असतं, प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक्सप्रेस आउट व्हायचंय. पण बोलतो कसं? तर एकतर ते घाणेरडे सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलेले सेक्शुअल जोक्स, बरोबर, किंवा एकदम हळू आवाजात कुजबुजत, म्हणजे दुसऱ्याला जाणवून पण द्यायचं नाही, दुसऱ्याला ऐकू पण द्यायचं नाही, अशा पद्धतीने आपण कुजबुजत बोलतो. करेक्ट. मग स्पष्टपणे आपला प्रॉब्लेम आपण समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या
मागच्या किंवा आपल्या अगदी आई वडिलांना सांगू शकतो का? नाही सांगू शकत. ऍब्सोल्युटली सांगू शकत नाही. एक मध्ये मी रील बघितलं होतं की ज्याच्यामध्ये एक मुलगा मुलगी येतात आणि ते एकमेकांना किस करतात. किस केल्यावरती त्या मुलाची त्यांनी रिॲक्शन दाखवली. सो मुलगा खूप खुश होतो, पण दुसऱ्या क्षणी तो त्याच्या मित्राला फोन करतो. का? अरे भिडू, तू मागच्या वेळेला तुझ्या गर्लफ्रेंडला किस केलंस, ती प्रेग्नंट राहिली का रे? म्हणजे किस केल्यावर लेट्स टेल द ऑडियन्स, किस केल्यावर प्रेग्नंट राहत नाहीत. पण हा इतका बेसिक प्रश्न आहे ना, खरंय की तो इतका छान त्या रील मधून मांडला होता. बरोबर आहे. त्याला भीती कशाची होती? त्या आनंदापेक्षा भीती जास्त आहे. माझ्या गर्लफ्रेंडनी माझा किस घेतला ह्याच्या आनंदापेक्षा आता काय होईल, आणि मग झालं तर विचारायचं कोणाला? बरोबर. म्हणून त्यांनी तो फोन केला. बर, फोन करून करून केला कोणाला? मित्राला. आता मित्र म्हणजे कोण? तर आपल्यात समवयस्क एक आणखीन एक व्यक्ती. बरोबर. आपलंच ज्ञान आगाध आहे. म्हणजे त्याचं ज्ञान किती आगाध असणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मग या गोष्टी विचारायच्या कोणाला? आणि हा मेन प्रॉब्लेम. सो तो जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला, सो ऍक्च्युअली हॅट्स ऑफ टू यू की ह्या अशा पॉडकास्ट मधून आपण व्यवस्थितपणे लैंगिकतेविषयी बोलतोय. बरोबर. सी द मेजर प्रॉब्लेम अबाउट आजच्या युथचा काय, ते चांगले आहेत. सी दिस जनरेशन इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे बरेच जण म्हणतील की नाही, ही जनरेशन वाया गेली आहे, त्यांना काही कळत नाही, ते खूप ॲरोगंट आहेत. नो, आय हॅव टोटली ऑपोजिट व्ह्यू. राईट. दिस जनरेशन इज फॅन्टॅस्टिक. त्यांना खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांना खूप माहिती आहे, त्यांना खूप इन्फॉर्मेशन आहे, त्यांना खूप टॉपिक बद्दल सहज कळतो. बरोबर आहे. प्रॉब्लेम या जनरेशनचा काय की जे काय माहिती आहे ते योग्य आहे का हे विचारायलाच त्यांच्याकडे कोण नाही. बरोबर. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. किंवा जी आहे माहिती ती फक्त इन्फॉर्मेशनल आहे. इन टर्म्स ऑफ गुगल म्हणू शकतो, ChatGPT, पण ती कशी ती अशी एक्सपर्ट वेटेड नाहीये की म्हणजे हे बरोबर आहे बाबा किंवा हे रॉंग आहे, सांगणारही कोणी नाहीये. सो ते विचारायला, पूर्वी कसं होतं, आपण समजा काहीतरी बघितलं किंवा वाचलं तर ते बरोबर आहे का, योग्य आहे का, हे आपण कोणाला तरी विचारतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल, काहीतरी आपण सायन्सचा अभ्यास करतोय आणि काहीतरी कळलं नाही, तर आपण आपल्या शिक्षकांना जाऊन विचारतो. मग ते क्लॅरिफाय करतात. करेक्ट. आणि दॅट इज द एंड ऑफ इट. राईट. पण लैंगिकतेविषयी मी वाचलं, बघितलं, ऐकलं, आगे क्या कोणाला विचारणार? बरोबर. म्हणजे ह्या मुलांनी जर का त्याच्या आईला जाऊन म्हणला असता की माझ्या गर्लफ्रेंडचा मी किस घेतला, तर आईचं रिॲक्शन म्हणजे आईने त्याला हा प्रश्न विचारूनच दिला नसता की ती प्रेग्नंट राहील का. ऍब्सोल्युटली. तिचं तिथंच मुद्दा चालू झाला असता की तू किस घेतलास कशाला. एक्झॅक्टली. हे काय करतोयस, हे वय आहे का. म्हणजे आजकाल ही जी गोष्ट आहे ना, ही मला खूप दिसते. कारण ही जनरेशनचा फोकस जो मे बी मागच्या जनरेशननी करून ठेवलाय, बरोबर, करिअर, अभ्यास, पैसे, सो कॉल्ड सेटलमेंट इन सेटलमेंट, पण स्टेटस वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी. पण हे सगळं अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कोणतरी साथीदार लागतो. बरोबर आहे. त्याच्यावर आपल्याला एक नातं निर्माण करायला लागतं. बरोबर आहे. ते नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायला लागतात, आपल्याला काम करायला लागतं. ते काम कसं करायचं हे कोण सांगतं? बरोबर, कोणीच नाही. मग तेच तर आपल्याला पाहिजे. ऑलवेज से की सुरुवात आहे ना, ही घरापासून झाली पाहिजे. की आई वडील आर द बेस्ट प्लॅटफॉर्म. राईट. त्याच्यानंतर मग शाळा, कॉलेज, मे बी आता क्लासेस मधले जे टीचर्स आहेत, बरोबर, ते या मुलांचं दैवत असतात. त्यांनी त्यांना इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. राईट. आणि मग माझ्यासारखे काउन्सिलर की जे पब्लिकली त्यांच्याशी बोलू शकतात, आणि मग ते कॅन बी अ मीडियम की जिथे त्यांना जर अडचण आली तर ते येऊ शकतात. हे अशी लिंक तयार व्हायला पाहिजे. बरोबर. आता या लिंक मध्ये अडचणी काय आहेत सांगतो. एक म्हणजे
आई वडिलांनाच किंवा शिक्षकांना ही माहिती द्यायची आहे. व्हेरी फ्रँकली, लेट्स गेट व्हेरी क्लिअर की आई वडिलांना सांगायचंय, शिक्षकांना माहिती आहे की अरे हो, माझे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांना अडचणी आहेत, या दूर करायच्या आहेत, या नातेसंबंधांमध्ये, रिलेशनशिपमध्ये अडचणी येत आहेत त्यांना, बरोबर, आणि त्या दूर केल्या तर त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स पण सुधारणार आहे, त्यांचं करिअर पण चांगलं होणार आहे, त्यांचं लाईफ चांगलं होणार आहे. मेजर प्रॉब्लेम काय या लोकांना, की हे सांगायचं कसं, करेक्ट, ह्याच्याबद्दल बोलायचं कसं, टर्मिनॉलॉजी काय वापरायची. जर ट्रेनरलाच ट्रेनिंग नसेल तर तो याबद्दल बोलणार कसं. बरोबर आहे. सो हे जे आपले पॉडकास्ट आहेत ना, हे पॉडकास्ट फक्त या मुलामुलींसाठी असं मला वाटत नाही, तर जे ट्रेनर आहेत त्यांच्यासाठी ही ट्रेनिंग आहे. करेक्ट करेक्ट. हे जर आपण आपल्या मुलांशी हे त्यांना सांगितलं किंवा हे दाखवलं तर दॅट ऑल्सो कॅन बी अ ट्रेनिंग. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. का सर, कारण का वेन यू आर ग्रोईंग अप, यंग एज मध्ये, जस्ट शाळेतनं कॉलेजमध्ये जातो, जसं तुम्ही म्हटलात की युअर बॉडी शोज दोज साइन्स. बरोबर आहे. एखाद्या मुलीशी अट्रॅक्शन वाटणं, ठीक आहे, मग त्यामुळे त्या अट्रॅक्शनमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. मग त्याच फेजमध्ये जसं तुम्ही म्हटलं की सोर्स हे का कोणाशी बोलता येत नाही. मग काय असतं की सोर्स म्हणजे काय की अरे मित्रांनी या सीडी दिल्या, पॉर्न दिलं, हे दिलं, त्याच्यातनं वी ट्राय टू टेक इन्स्पिरेशन्स किंवा यू स्टार्ट वॉचिंग दोज थिंग्स. बरोबर. त्यामध्ये हेच बघतो आपण की दॅट इज मेड इन अ डिफरंट वे. कारण का मग त्या मोमेंटला तुमच्या सेक्सच्या बद्दलच्या कन्सेप्ट या त्या सोर्सेसवरनं यू स्टार्ट फॉर्मिंग युअर ओन पिक्चर ऑर कन्सेप्शन्स अबाउट सेक्स. मग त्यामध्ये काय होतं की एखाद्याला जर कोणी मुलाला मुलगी आवडत असेल किंवा मुलीला मुलगा आवडत असेल, पण ते आवड किंवा प्रेम बाजूला जातं आणि काय काय वेळेस मग ते फक्त सेक्शुअल डिझायर्स मध्येच राहून जातं की मग अ पर्सन इज नॉट हॅपी, ही ओनली वॉन्ट्स दोज काइंड ऑफ रिलेशनशिप्स. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे सर? सी, मुलाला मुलीचं अट्रॅक्शन वाटणं किंवा मुलीला मुलाचं अट्रॅक्शन वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. बरोबर. ओके, ते स्वाभाविक आहे का? कारण त्याच्यामुळेच मानवजात जिवंत आहे. ते जर का स्वाभाविक नसतं तर केव्हाच मानवजात संपून गेली असते. बरोबर. सो हे अट्रॅक्शन वाटण्याच्यात मला काही गैर वाटत नाही. पण हे अट्रॅक्शन जे आहे, हे अट्रॅक्शन जर फक्त लैंगिक गोष्टीसाठी असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायला पाहिजे. बरोबर. ओके, एखादी व्यक्ती आवडणं हे चूक नाही. हो. दुसरी गोष्ट अशी आहे की हे फोकस लैंगिक संबंधांवर का जातो? कारण ह्या मुलांना प्रेम म्हणजे काय हे कोणीच सांगत नाही. बरोबर. प्रेम म्हणजे लैंगिक संबंध नाही, इतकं सोपं इक्वेशन नाहीये. करेक्ट. येस, सेक्शुअल रिलेशन जे आहे हे अतिशय महत्वाचा भाग आहे त्या प्रेमातला, पण प्रेम हे त्याच्या व्यतिरिक्त पण आहे. त्याचे खूप पैलू आहेत. बरोबर. केवळ लैंगिक संबंध स्थापन केले म्हणजे प्रेम निर्माण झालं असं नाही. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकमेकांची काळजी घेणं आलं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं आलं, एकमेकांना समजून घेणं आलं. ह्या गोष्टी आपण सगळं जण समजतो. पण याच्यामध्ये आणखीन एक जी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे की सामाजिक भान. मला कुठल्या तरी व्यक्तीबद्दल प्रेम वाटलं तर मी ते कुठल्या पद्धतीने व्यक्त करतोय, मी कुठल्या पद्धतीने त्या प्रेमाला पुढे नेतोय हे समाजानुसार बदलतं. बरोबर. मला आठवतंय की जेव्हा मी शिकत होतो त्यावेळेला कॉलेजमध्ये जर का गेलो, आम्ही बसत असतो विद्यार्थी, तर एक लाईन मुलांची, दुसरी लाईन मुलींची. बरोबर. मुलं आणि मुली सेपरेट, टोटली सेपरेट. समजा एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र चुकून बाकावर बसले तर आमचे टीचर हमखास काहीतरी टॉन्ट मारायचं आणि अख्खा क्लास रूम चिडवायचं. हे प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलं. ऍब्सोल्युटली. आता जेव्हा मी लेक्चर्स द्यायला कॉलेजमध्ये जातो तेव्हा मला असा एकही भाग दिसत नाही की जिथे मुलगा मुलगी एकत्र बसलेला नाही. आणि मला ते ऑड पण नाही वाटत किंवा कुठल्या त्यांच्या प्रोफेसरला पण ऑड वाटत नाही. कारण समाज बदलतो, समाजाचे ज्या मर्यादा आहेत त्या बदलतात
आणि ह्या बदललेल्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या बदललेल्या गोष्टी या यंग जनरेशनला सांगण्यासाठी कोणतरी पाहिजे. बरोबर बरोबर. ह्याला मी सामाजिक भान असं म्हणतो. म्हणजे आज समजा आता आपण पुण्यामध्ये बोलतोय, जर फर्ग्युसन कॉलेज रोडला एक मुलगा मुलगी हातात हात घेऊन हिंडत असतील, कोणी बघतं का रे त्यांना? कोणीच नाही. इट्स नॉर्मल, नॅचरल. बरोबर. नाव इमॅजिन त्या मुला मुलींनी त्याच फर्ग्युसन रोडवरती एकमेकांचा किस घेतला, अख्ख्या पुण्यावर पोस्टर लागतील. ऍब्सोल्युटली. कारण आजच्या समाजाला ते मान्य नाही. सर याच्यावरच म्हणजे जस्ट ऑन दिस टॉपिक मी असं वाचलं की आपण असा एक समाज झालेलो आहे जिथे आपण मारामारी पब्लिकमध्ये करू शकतो, शिवीगाळ पब्लिकमध्ये करू शकतो, पण प्रेम आणि हे जसं म्हटलं तुम्ही केस किंवा काही पण जे आहे ते आपण प्रायव्हेटली करतो. व्हॉट अ स्टेटमेंट दिस इज. खूप छान स्टेटमेंट आहे. खूपच छान, खूपच छान. नाही पण कसं आहे, प्रेम व्यक्त करायला हे प्रत्येक समाजानुसार वेगवेगळं असतं. बरोबर. सो म्हणजे ऑब्व्हियसली मारामारी भांडणं रस्त्यावर करणं चांगलं का तर नाही चांगलं, बट प्रेम व्यक्त कसं करायचं हे प्रत्येक समाज आपला आपण ठरवतो. राईट. असं नाहीये की 1960 सालातला समाज प्रेम व्यक्त करत नव्हता. बरोबर. पण त्यांची व्यक्त करायची परिभाषा वेगळी होती. बरोबर. एक केवळ कटाक्षामध्ये ते त्यांचं प्रेम व्यक्त करायचे. आज हातात हात धरून ते व्यक्त करतायत. बरोबर. मे बी अजून 5-10 वर्षांनी एकमेकांचा रस्त्यावर किस घेऊन करतील. पण समाजानुसार ही नीतिमूल्य बदलतात ना. बरोबर. आणि समाजही बदलत असतो. सो असं नाही की 1960 सालातला समाज चुकीचा आहे किंवा 2025 सालातला चुकीचा आहे. बरोबर आहे. दोन्ही समाज बरोबर आहेत. 2050 मधलाही समाज बरोबर असणार आहे. पण त्या समाजामध्ये काय मान्य आहे, काय अमान्य आहे हे जेव्हा मुला मुलींना कळतं त्यावेळेला ते प्रेम ठरतं, नाहीतर त्याला व्यभिचार म्हणतात. बरोबर बरोबर. सो हे आपल्याला सांगायला पाहिजे. पण दुर्दैवाने जसं तू पोर्नोग्राफिक फिल्म्स आणि सीडीज आणि ह्याबद्दल बोलला, तर लेट मी टेल यू वन थिंग. पूर्वी आपल्याला लैंगिकतेविषयी ज्ञान कोण द्यायचं, तर पूर्वी घरामध्ये भावंड असायची, मोठी भावंड असायची, काका मामा असायचे, कोणतरी मोठी व्यक्ती असायची की जे आपल्याला काहीतरी सांगायचे. बरोबर. मुलींना सांगायलाच लागतं. हो. कारण त्यांच्या शरीरामध्ये बदल होतात, मासिक पाळी चालू होते, त्यामुळे सांगायलाच लागतं. बरोबर आहे. दुर्दैव मुलांचं आहे की मुलांना काय होतं, फक्त दाढी मिशी येते, बाकी काय होत नाही. हो. सो मुलांना सांगायची गरज नसते. जिज्ञासा दोन्हीकडे असते, मुलींमध्ये पण आणि मुलांमध्ये पण. पण मग ही जी जिज्ञासा आहे, ही जिज्ञासा जर का शमवायची असेल तर कोणीतरी सांगायला पाहिजे. मग आता घरामध्ये ती भावंड बऱ्याच वेळ नसतात, एक्सटेंडेड फॅमिलीशी एवढं रिलेशन नसतं, न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. मग सगळ्यात मोठी गोष्ट सांगणारी कोण, तर गुगल बाबा. दुसरं कोणच नाही. आता माझं ऑब्झर्वेशन सांगतो तुला की गुगल किंवा कुठलंही लेट्स नॉट कुठलंही सोशल मीडिया हे कशासाठी असतं, ते पैसे कमवायचं माध्यम आहे. बरोबर आहे. मग हे जर पैसे कमवायचे असतील तर विचार कर, एक मुलगा मुलगी, एक व्हिडिओ शूट केला आपण, एक मुलगा मुलगी एकत्र आले, त्यांनी एकमेकांबरोबर लैंगिक संबंध ठेवले आणि ते वेगळे झाले. हे तर नॉर्मल आहे. विकण्यासारखं काय आहे? बरोबर. विकलं काय जाईल? ते काहीतरी विचित्र पद्धती एकत्र आले, काहीतरी विचित्र गोष्टी केल्या, बरोबर आहे, काहीतरी अकल्प अतर्क असं काहीतरी विचित्र केलं, दॅट कॅन बी सोल्ड. सो मोस्ट ऑफ द पोर्नोग्राफिक मटेरियल जे अवेलेबल आहे ते असंच विचित्र विकृत आहे. बरोबर. प्रोडक्ट बेस्ड किंवा असं काय काय म्हणू शकतो, काही पण म्हणजे त्याच्यामध्ये काही पण असू शकतं. सो ते जेव्हा विचित्र विकृत गोष्ट आपल्याला जर का सतत सतत दाखवली गेली, करेक्ट, तर तीच विकृत गोष्ट आता आपल्याला स्वीकृत वाटायला लागते. नॉर्मलाइज करायचं पद्धत आहे. एक्झॅक्टली. मग ते आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं आणि मग आपलं नातं चालू झालं की आपण ते आपल्या नात्यामध्ये आपल्या पार्टनर बरोबर करायला जातो. करेक्ट. पण ते नॉर्मल नाहीच आहे, त्याच्यामुळे ते फसतं. फसलं की येतं फ्रस्ट्रेशन. बरोबर. मग स्वतःबद्दल डाऊट चालू होतो आणि मग ते नातं त्या दोघांचं बिघडतं. राईट.
कारण ती स्त्री आणि तो पुरुष हे वेगवेगळं बघतात, त्यांच्या कन्सेप्ट वेगळ्या वेगळ्या होतात. त्यांना नॉर्मल काय, नॉर्मल हे सेम असतं, बरोबर आहे, दोघांनाही सेम असतं, स्त्रीला पण पुरुषांना पण. पण ॲबनॉर्मल, अननॅचरल म्हणूयात, विचित्र म्हणूयात, हे दोघांना वेगवेगळं आहे ना. बरोबर आहे. आणि क्लॅश तिथे चालू होतो. करेक्ट. नॉर्मल संबंधांमध्ये क्लॅश नाही चालू होत. बरोबर. नॉर्मलसी काय आहे, बेसलाईन काय आहे, हेच कोणाला माहित नाहीये, दोघांनाही माहित नाहीये. खरे. मग अडचणी चालू होतात. ह्याच्यामध्ये ना दोन टोकं असतात. एक टोक असतं की जिथे त्या दोघांनी खूप सोशल मीडियावरती गोष्टी बघितल्यात, त्यांना वाटतं आपल्याला सगळं नॉलेज आहे, सगळं काही आपल्याला माहिती आहे, आपण हे करू शकतो, आपण ते करू शकतो. शॅडो बॉक्सिंग खूप झालेलं असतं. बरोबर आहे. पण ते तलावात पडल्यावरच पोहता येतं. त्या पद्धतीने जेव्हा ते एकत्र येतात खरंय आणि ते गोष्टी करायला जातात, ते जमत नाही ऑब्व्हियसली, आणि मग ते काउन्सिलिंगला येतात. हा एक टोक झालं. दुसरं टोक असं असतं की ज्यांना लहानपणापासून सेक्स म्हणजे वाईट, सेक्स बद्दल बोलायचं नाही, सेक्सचं काहीच माहिती करून घ्यायची नाही. ते पोर्नोग्राफिक मटेरियल ते येतं, पण ते आलं तरी ते बघायचं नाही, बघितलं तरी त्याच्यावरती विचार करायचा नाही, अशा मेंटॅलिटीने येतात. बरोबर आहे. आणि लग्न झाल्यावर आता संबंध ठेवा, परत फसतात आणि मग परत काउन्सिलिंगला येतात. राईट. सो ही दोन्ही टोकांचे प्रॉब्लेम्स सेम आहेत, पण ते येतात वेगवेगळ्या मार्गाने. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ही गोष्ट आज मी नॉट जस्ट शिक्षित लोकांकडून बघतोय, अशिक्षित लोकांकडूनही बघतोय. याच्यामध्ये ग्रामीण शहरी भागामध्ये काही फार डिफरन्स नाहीये. मी म्हणेन थोडंसं शहरी भागात जास्त आहे, ग्रामीण भागात थोडं कमी आहे. कारण आजही ग्रामीण भागामध्ये थोडंसं कौटुंबिक वातावरण वेगळं आहे. बरोबर आहे. थोडं जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे थोडंसं नॉर्मल गोष्टी काय हे समजतं. त्याचबरोबर अजून तिथे लग्न थोडीशी कमी वयात होत आहेत. करेक्ट. त्यामुळे शरीर संबंधाबद्दल ज्या कन्सेप्ट आहेत त्या ठाम झालेल्या नाहीयेत. शहरी भागात शिक्षण झालंय, लग्न थोडीशी उशिरा होत आहेत, त्यामुळे त्यांचं शरीर संबंध, लैंगिक संबंध ह्याच्याबद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या थोड्याशा फिक्स झाल्या. त्याच्यात बदल नाही होऊ शकत, मीच बरोबर आहे असं थोडंसं होतंय. सो ह्या गोष्टी जर का आपल्याला मॅनेज करता आल्या, ते करू शकतो आपण केवळ सेक्स बद्दल नॉलेज देऊन. दोघांनाही तेच पाहिजे, नॉर्मल सेक्शुअल नॉलेज. राईटली सेड. तसं पण आता जसं आपण हा पॉडकास्ट मध्ये वी आर गोइंग टू बस्ट मिथ्स. ठीक आहे, तर तुमच्याप्रमाणे काय काय असे मिथ्स आहेत रिगार्डिंग सेक्स किंवा नॉलेज अबाउट सेक्स? सिन्स तुम्ही एवढ्या पेशंट्सना कन्सल्ट करतात, तर जनरली आता जसं म्हणलं की ह्या जनरेशनची म्हणजे आता मिलेनियल्स आपण म्हणू शकतो, त्याच्यानंतर जेन्झीज येतात, ह्यांचे म्हणजे काय असे मिथ्स आहेत अजूनही? जसं तुम्ही म्हणतात किस केलं की प्रेग्नंट होऊ शकतात का बाबा, तर असं काही आहेत? ह्यातलं सगळ्यात मोठं मिथ जे आहे ना, ते दोघांनाही थोड्या प्रमाणात आहे, पण मुलींना जास्त आहे, की पहिल्यांदा संबंध ठेवताना खूप दुखतो, प्रचंड रक्तस्राव होतो, ते खूप पेनफुल असतं, ते एन्जॉयबल नसतं. बरोबर. काही मुलांनाही हे असतं की संबंध ठेवताना त्रास होतो, दुखू शकतं. ह्या गोष्टीचा पगडा इतका असतो की ते आपल्या पार्टनरला हात पण लावून देत नाही. बरोबर. तर इथं आपण एक क्लॅरिफाय करूयात की संबंध ठेवताना दुखतं का? तर येस, थोडंफार दुखू शकतं, पण ते दुखणं असं काही नसतं की जे एखादा सामान्य व्यक्ती सहन करू शकतो. बरोबर. ओके. प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते, मासिक पाळीमध्ये थोड्याफार प्रमाणात प्लस मायनस दुखतच असतं. ते दुखण्यासाठी आपण दरवेळेला काही गोळी किंवा काही घेत नाही, ते आपण सहन करू शकतो. हा, ऑब्व्हियसली सहन नाही करता आलं तर ट्रीटमेंट घ्या, पण नॉर्मल पेन हे प्रत्येक स्त्री सहन करते. राईट. त्याच्याच आसपास हे दुखतं, याच्या व्यतिरिक्त काही दुखत नाही. बरोबर आहे.
त्यामुळे त्या दुखण्याला घाबरून संबंध ठेवायचे नाहीत, हे करायचं. ऑब्व्हियसली वजाना असेल किंवा पुरुषाचं लिंग असेल, याला जर कधीच स्पर्श झालेला नाहीये तर तो भाग इतका नाजूक असतो की ऑब्व्हियसली थोडस दुखण्याची भावना तिथे येते. ऍक्च्युली ती दुखण्याची भावना नसते, ती जी भावना असते ना ती झिंजिण्या येणं, करेक्ट, ह्या पद्धतीची थोडीशी भावना असते किंवा असं काही. झिंजिण्या येणं, करेक्ट, बस, राईट, बाकी काही नाही. मराठीत तो शब्द अगदी परफेक्ट आहे की झिंजिण्या येणं, ही थोडीशी भावना येते. राईट, पण त्याला दुसरा शब्द नाही, त्याच्यामुळे आपण दुखतो असं म्हणतो. किंवा डोळ्यात बोट घातल्यावर जी भावना येते सेम येते. ब्लिडिंग होतं का? आय फ्रँकली टेल यू, जेव्हा आपण आपल्या मर्जीने आपल्याला आवडणाऱ्या पार्टनर बरोबर संबंध ठेवतोय त्यावेळेला 99% ब्लिडिंग होत नाही. ओके, लेट्स बी व्हेरी क्लिअर, 99% होत नाही. हा, ऑब्व्हियसली आपण जर का आपल्या मर्जी विरुद्ध ठेवत असलो किंवा जबरदस्तीने ठेवला असेल तर होऊ शकतो. पण आपण जेव्हा आपल्या मर्जीने आपल्याला आवडणाऱ्या पार्टनर बरोबर आपण जर ठेवत असलो तर ऍब्सोल्युटली ब्लिडिंग होत नाही. 1% केसेसमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं. किती होऊ शकतं? आता विचार कर, प्रत्येक स्त्री मासिक पाळीमध्ये साधारणतः 50 ते 70 ml रक्त ही घालवते. हे जे काय 1% ब्लिडिंग होऊ शकतं ना, ते ब्लिडिंग फार फार तर 1-2 थेंब किंवा 4 थेंब होऊ शकतं, जे साधं आपल्याला बोट कापलं तरी जास्त. बरोबर आहे. सो मग 2-4 थेंबासाठी जे दर महिन्याला मी 50-60 ml रक्त घालवतोय, 2-4 थेंबासाठी मी घाबरायचं का? राईट, ऍब्सोल्युटली घाबरायचं नाही. बरं, ते थांबतं का? आपोआप थांबतं. 2-3 थेंबासाठी मी एवढा बाऊ करायचा का? बरोबर, तर गरज नाही. सो त्यामुळे हे सगळ्यात मोठं पहिलं मिथ आपल्याला दूर करायला पाहिजे की संबंध ठेवताना खूप दुखत नाही आणि 99% ब्लिडिंग होत नाही. हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला आपण पहिल्या वेळेला संबंध ठेवायला घाबरत नाही. बरोबर. आणि ह्या भीतीपुटे म्हणजे मला खूप, मी तर म्हणेन की दर आठवड्याला एखादी तरी अशी केस येते की जिथे लग्न झालंय आणि केवळ ह्या 2 गोष्टींमुळे ते संबंध ठेवत नाही. बाकी सगळ्या गोष्टी करतात, राईट, दोघांचं नातं चांगलं आहे, दोघं एकमेकांना खूप प्रेम करतात, पण ऍक्च्युअल संबंध ठेवायला मग तिथे घाबरतात आणि ठेवत नाही. बरोबर. सो ह्या गोष्टी जर आपण त्यांना नीट सांगितल्या तर त्यांचं अगदी आयुष्य चांगलं होईल. माझ्याकडे असेही केस आहेत की ज्यांना 12-12, 13-13 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि केवळ ह्या 2 गोष्टींमुळे ते संबंध ठेवत नाही. सो हे माझ्या सगळ्यात मोठं मिथ आहे जे आपल्याला ह्या आजच्या पॉडकास्टमधून दूर करायला पाहिजे. राईट. दुसरी जी भीती असते ती म्हणजे मी जर प्रेग्नन्सी राहायची नसेल तर मग मी काय वापरू? बरोबर. सगळ्यांना माहिती हा कंडोम वापरायचा, पण कंडोम वापरायचं ह्या 2 शब्दाच्या पुढे काहीच माहित नसतं. म्हणजे ते कंडोम पॅक कसं होतं, ते अनफोल्ड कसं होतं, ते लिंगावर कसं बसवायचं, ते कधी वापरायचं हे माहितीच नाहीये. बरोबर. आणि जी गोष्ट माहितीच नाहीये ती करायला जातात आणि त्याच्यानंतर मग ते वापरणं नीट जात नाही आणि अडचणी येतात. करेक्ट. मग अशा वेळेला काय होतं की तो जो फ्लो असतो संबंध ठेवायचा तो मध्ये इंटरप्ट होतो. मग त्या पुरुषाचा लिंगाचा ताठरपणा कमी होतो, दोघांची चिडचिड होते. बरोबर. ते फ्रस्ट्रेशन येतं आणि स्वतःबद्दलच डाऊट यायला लागतात. करेक्ट. की मला ठेवता येतील का, मला हे करता येईल का, ते येत नाही आणि लैंगिक संबंधामध्ये अडचणी येतात. बरोबर. ह्याच्यामध्ये एक पुरुषांबद्दल मला फार सांगावंसं वाटतं. प्रत्येक पुरुषाला वाटतं की मी लैंगिक संबंधांमध्ये मी खूप माहिर आहे, मी लय भारी परफॉर्मर. हा, म्हणजे मी स्टेजवरती उभा राहून काहीतरी सलमान खान, आमिर खान सारखं डान्स बिन्स करणार आहे. करेक्ट. तर लैंगिक संबंधांमध्ये
कुणी परफॉर्मर नसतं. मग हे प्रेशर घेऊन आपण जर का संबंध ठेवणार असलो तर कधीच संबंध येणार नाहीये. बरोबर. सो हे जो परफॉर्मन्स करायचा, हे जो डान्स करायचं जे प्रेशर घेतो ना आपण, हे पहिलं पुरुषांनी सोडलं पाहिजे. ते जर का सोडलं नाही तर मग आपल्याला आपल्या लिंगाचा ताठरपणा येत नाही, वीर्य येत नाही. ऍक्च्युअल संबंध करताना जी भीती वाटते, जे प्रेशर येतो, बरोबर, त्याच्याने स्वतःबद्दलच डाऊट यायला लागतो. करेक्ट. आणि तो डाऊट आला ना की अडचणी चालू होतात. बरोबर. सो लैंगिक संबंध हे आपण काही प्रेशर खाली ठेवत नाही. मी नेहमी सांगावंसं वाटतं की लैंगिक संबंध तुमच्या गुप्तांगांमध्ये नाहीच आहेत, ते तुमच्या डोक्यात आहेत. बरोबर आहे, ऍब्सोल्युटली. जोवर तुम्ही लैंगिक संबंध ठेवायचा विचार करणार नाही, जोपर्यंत तुम्हाला इच्छा होणार नाही, जोपर्यंत त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शरीरावर फोकस ठेवणार नाही, तुमच्या पार्टनरच्या शरीरावर फोकस ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला लैंगिक संबंध ठेवता येणार नाही. बरोबर. सो ह्या परफॉर्मन्सचं तुम्ही काही कुठे जोकर नाही आहात की सगळ्यांना हसवायला पाहिजे. बरोबर आहे. आय रिमेंबर एक केस, म्हणजे ही वॉज अ बँकर, आणि ऑब्व्हियसली बँकर्सना खूप स्ट्रेस असतं ना, सतत ते नंबर क्रंचिंग, हे ते. तर आणि तो मेन म्हणजे कॅश डील करायचा. सो घरी आल्यावरती जेव्हा त्यांच्या रात्री संबंध यायचे त्यावेळेलाही त्याच्या डोक्यात तो हिशोब चाललेला असायचा. आज ते 5 रुपयाचा हिशोब राहिलाय, तो कसा उद्या सोडवता येईल, तो नीट बसेल का मला माझ्या खिशातून टाकायला लागतील, मग ते कुठे गेले, हे असे कंटिन्युअस त्याच्या डोक्यात विचार चालू असायचे. त्यात आता कॅश बँकेत आहे, त्याची सिक्युरिटी बरोबर आहे का, मग त्या सिक्युरिटीसाठी काय, हे असे विचित्र विचार करून तो त्या बेडरूम मध्ये जायचा. आणि आपल्या पार्टनर बरोबर असतानाही डोक्यात तेच विचार. मग तो फोकस त्याचा कुठे, बँकेवर, तिच्यावर, स्वतःवर, स्वतःच्या सुखावर कुठंच नाहीये. आणि मग तो माझ्याकडे आला, सर मला आता परफॉर्मन्स करता येत नाही, माझं लिंगच ताठ होत नाही, मला मध्ये प्रॉब्लेम आहे. बरोबर. सो ही गोष्ट आपल्याला आपल्या मनावर फोकस करणं. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी खूप अडचणी असणारच आहेत, प्रॉब्लेम्स असणारच आहेत. ते प्रॉब्लेम्स त्या बेडरूमच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे. ते जर का तुम्ही बेडरूम मध्ये आणले तर तुम्ही कधीही आपल्या पार्टनरवर परफॉर्म करू शकता. आता हे पुरुषांना वाटतं. मला मध्ये एक कोणतरी प्रश्न विचारला होता की मग स्त्रियांना तर सोपं आहे ना, त्यांना काय नुसतं पडायचंय. हे इतकी मोठी स्टेटमेंट आहे ना, खूपच मोठी. पण आय टेल यू वन थिंग, स्त्रियांना पण परफॉर्मन्स अँझायटी असते. म्हणजे त्यांनाही भीती असते की मी माझ्या पार्टनरला साथ देऊ शकेन का, मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय करू शकेन का, मी हे जे काय ऍक्ट आपण करतो याच्यामध्ये मी माझा पार्ट बरोबर व्यवस्थित पार पाडू शकेन का. जेव्हा ती सेक्शुअल ऍक्टिव्हिटी कधी आनंददायी होते किंवा सॅटिस्फाईंग होते, जेव्हा दोघही त्या ऍक्ट मध्ये त्याच जोमाने भाग घेतात. ऍब्सोल्युटली. आता विचार कर, त्या व्यक्तीने इतका घाण शब्द वापरला, तिला तर फक्त पडायचंय. सो जर का ती फिमेल पार्टनर फक्त पडत असेल आणि तो पुरुष संबंध ठेवायला जात असेल, त्याला आनंद मिळेल का रे? इम्पॉसिबल. ऍब्सोल्युटली नॉट पॉसिबल. सो परफॉर्मन्सची अँझायटी दोघांनाही असते, दोघांनाही त्या पद्धतीने ते करायचं असतं. ही एकट्याने करण्याची क्रिया नाही. त्यामुळेच त्याला मग लव्ह मेकिंग असा एक शब्द आहे ना. इट्स नॉट लाईक युअर नॉट हॅव्हिंग सेक्स विथ अ बॉडी, युअर हॅव्हिंग अ सेक्स विथ अ पर्सन, विथ अ पर्सनॅलिटी. स्पिरिच्युअली जरी बघायला गेलं तरी त्याचा पण खूप मोठा एक प्रभाव असतो आपल्यावर, की whom you are having sex with, what kind of sex you are doing, and if there is one partner, multiple partners, whatever. हे पण असे भरपूर त्याच्यामध्ये येतात. कारण का की युअर बॉडी देन स्टार्ट्स नॉट रिकॉग्नायझिंग, असं पण कधी कधी म्हणतात बरं का. थिंग्स आर हर्ड, जस्ट पुटिंग अक्रॉस. नाही,
सेक्स आणि स्पिरिच्युअलिटी हे जे आहे ना, आय थिंक इट इज व्हेरी क्लोजली रिलेटेड. आणि ही गोष्ट धर्म देव बाजूला ठेवूया, पण स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, की मला माझ्या स्वतःबद्दल चांगलं वाटणं, करेक्ट, मला माझ्याबद्दल पॉझिटिव्ह वाटणं हे स्पिरिच्युअलिटी. बरोबर. व्हॉट इज सेक्स? सेक्स मध्ये आय फील पॉझिटिव्ह अबाउट माय सेल्फ, आय फील पॉझिटिव्ह अबाउट माय पार्टनर. ते पॉझिटिव्ह वाईब्स मला स्पिरिच्युअलिटी मधून मिळतात, मला सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मधून मिळतात. सो हे दोन खूप दूर आहेत असं नाही. आणि हे खूप जण याबद्दल बोलतात. आय थिंक दॅट्स अ टॉपिक फॉर अ डिफरंट डे. पण जेव्हा आपण आपल्या पार्टनर बरोबर आहोत त्यावेळेला आपण आपल्या आनंदावर फोकस करतो, आपला पार्टनर त्याच्या आनंदावर फोकस करतो. आणि जेव्हा दोघं स्वतःवर फोकस करतात ना, तेव्हा दॅट ऍक्ट बिकम्स प्लेजरेबल फॉर बोथ. करेक्ट. वन कॅनॉट बी अ पॅसिव्ह पार्टनर इन सेक्स. जर एक पार्टनर पॅसिव्ह असेल तर त्या दुसऱ्या पार्टनरला तो आनंद, ते समाधान मिळूच शकत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे बोथ हॅव टू बी इक्वल पार्टनर्स. इट इज लव्ह मेकिंग, इट इज अ टू साइडेड थिंग. दोन्ही बाजूनी यायला पाहिजे. आग बराबर लगनी चाहिए, एक्झॅक्टली, तभी तो उसमें खुशी है. बरोबर आहे. आणि म्हणूनच ना, मास्टरबेशन किंवा हस्तमैथुन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा पार्टनर बरोबर केलेले संबंध आर ऑलवेज मोर एन्जॉयबल. राईट, ऍब्सोल्युटली. का? आय विल टेल यू. सी, मास्टरबेशन आपण कधी करतो, की जेव्हा आपण सेक्शुअली अराउज्ड आहोत पण आपल्याकडे पार्टनर नाहीये, त्यावेळेला आपण मास्टरबेशन करतो. ओके, स्वतःच मास्टरबेशन म्हणजे काय, की स्वतःला प्लेजर देणं. बरोबर. सो दॅट इज अ व्हेरी गुड वे. मिळतं का? हो, मिळतं. दॅट्स अ व्हेरी गुड वे वेन यू डोंट हॅव अ पार्टनर. जेव्हा पार्टनर असतो त्यावेळेला दॅट लव्ह मेकिंग इज टोटली डिफरंट. कारण का? कसं डिफरंट आहे सांगतो मी. आपण जेव्हा मास्टरबेट करतोय तेव्हा जर का मला माझ्या गालाला हात लावायचा तर मी कुठल्या हाताने लावणार हे मला माहितीये, मी किती फोर्सने लावणार माहितीये, मी कुठे एक्झॅक्ट लावणार मला माहिती आहे, मी कसं लावणार मला माहितीये. आता जेव्हा मी माझ्या पार्टनर बरोबर संबंध ठेवतोय आणि मी माझ्या पार्टनरला सांगितलं माझ्या गालाला हात लाव, आता माझा पार्टनर मला गालाला हात वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकेल ना. म्हणजे असाही लावू शकेल, असा लावू शकेल, थंबनी लावू शकेल, या गालाला लावू शकेल, जोरात लावू शकेल, हळू लावू शकेल. त्याच्यावर माझा कंट्रोल नाहीये ना. बरोबर. सो एव्हरी टाइम ते फिलिंग माझ्यासाठी वेगळं आहे. ते फिलिंग खूप वेगळं आहे ना. करेक्ट, करेक्ट. सो इट इज मोर एन्जॉयबल दॅन ऍक्च्युअल मास्टरबेशन. ट्रू. आणि ते जेव्हा मला वेगळं वाटतंय म्हणून आहे दॅट लव्ह मेकिंग विथ माय पार्टनर बिकम्स मोर एन्जॉयबल. आणि ती एन्जॉयमेंट एका वेळेसपेक्षा दुसऱ्या वेळेला वेगळी असते, तिसऱ्या वेळेला आणखीन वेगळी असते, चौथ्या वेळेला आणखीन वेगळी असते. आणि ही गोष्ट जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या आणखीन जवळ जातो. राईट. सी, लव्ह मेकिंग हे फिजिकल नसतं. जर का ते फक्त फिजिकल असतं ना तर आय टेल यू, नो वन वुड हॅव बीन इन अ रिलेशनशिप. कोणीही नातं निर्माण केलं नसतं. पैसे देऊन संबंध ठेवले असते आणि विषय मिटला असता. बरोबर. सो संबंध ठेवणं ही फक्त शारीरिक गरज नाही, ती मानसिक गरज आहे. परत आपण स्पिरिच्युअलिटीकडे जातोय की ही मानसिक गरज आहे. आणि शरीर संबंध सगळ्यात एन्जॉयबल कधी होतात माहिती, की जेव्हा आपण अशा व्यक्तीशी ठेवतो ज्याच्याबरोबर आपण भावनिक दृष्ट्या जोडलं गेलेलो, ज्याच्यावर आपण इमोशनली रिलेट होतोय, ज्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय, ज्याबद्दल आपण काळजी करतोय, असा जेव्हा आपल्याला पार्टनर मिळतो ना तेव्हा दॅट सेक्शुअल ऍक्ट बिकम्स प्लेजर. सर, पण याला एक सपोज काउंटर असा आहे की अ कपल इज मॅरिड, ठीक आहे, एक्झाम्पल, गुड 15 years मॅरेज, मुलं वगैरे आहेत, सगळं आहे, बट स्टील काय होतं की सेक्शुअल ड्राईव्ह कमी होते किंवा जास्त होतं. जसं आपण तुम्ही म्हणतो की ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे होत राहतं. किंवा आता सपोज फॉर एक्झाम्पल बायकोचं
त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू की त्यांच्यामध्ये तिला आता एवढं सेक्समध्ये एन्जॉय येत नाही, मजा येत नाही, किंवा शी इज feeling pain or something like that, whatever it is, maybe the responsibilities. As you said, it's all about the mind game. And still, if the husband or the partner, ह्याच्या आपण म्हणूया, is really excited for that. मग त्या ह्याच्यामध्ये जर मग हस्बंडनी मास्टरबेशन करत राहिला किंवा काही पण वॉट एव्हर टू डू सॅटिस्फाय हिमसेल्फ, तर मग त्या ह्याच्यात मग ते रॉंग आहे का राईट आहे? असं खूप वेळा लोकांना तुम्हाला केसेस येत असतील की मे बी नाही आता तेवढं आमच्यात स्पार्क खायला इन टर्म्स ऑफ कनेक्टिंग ऑन अ सेक्शुअल लेवल. सी, दोन व्यक्तीची सेक्शुअल ड्राईव्ह ही कधी सेम नसू शकते. ऍब्सोल्युटली. ओके, दोन व्यक्ती अरे कुठल्याच बाबतीत सेम नसतात. करेक्ट. तर सेक्स बद्दल कसे सेम असतील रे? बरोबर. पण त्याच्यामध्ये आपल्याला अडचण कधी येते माहिती की समजा फॉर एक्झाम्पल एक पार्टनरला संबंध ठेवायचे आणि आता दुसऱ्या पार्टनरला नाही ठेवायचे, हे होऊ शकतं. ऍब्सोल्युटली होऊ शकतं. बरोबर. पण हे दरवेळेला झालं तर त्याच्यात अडचण आहे. एखाद्या वेळेला होणं इज ओके, ऍब्सोल्युटली फाईन. करेक्ट. पण दरवेळेला एक पार्टनर नाही आणि एक पार्टनर हो म्हणू नाही शकत. मग ते नातं नाही टिकत. बरोबर. जर का एक पार्टनर कायम नाही म्हणतोय तर त्याला काहीतरी कारण आहे. 100%. दुसरा पार्टनर कायम हो म्हणतोय त्याला पण काहीतरी कारण आहे. करेक्ट. मग त्या दोघांनी ही कारणं दूर करणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होऊ शकेल की एका पार्टनरला खूप इच्छा होईल, दुसऱ्या पार्टनरला तेवढी होणार नाही. त्यावेळेला त्या दुसऱ्या पार्टनरनी ऍडजस्ट करणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि कधी कधी पहिल्या पार्टनरनी ऍडजस्ट करणं. बरोबर. ही जर ऍडजस्टमेंट दोघांनी केली तर ते सेक्स लाईफ चांगलं होतं. पण दरवेळेला एकानेच हो म्हणायचं आणि दुसऱ्याने नाही म्हणायचं हे नाही पाहिजे. बरोबर. अनेक वेळेला असा प्रश्न घेऊन येतात की मीच का पुढाकार घेऊ? बरोबर. व्हाय आय मी फर्स्ट? करेक्ट. तर माय काउंटर इज व्हाय नॉट यू फर्स्ट? पण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की असं कोणाला वाटू शकतं त्यामध्ये की अरे मे बी माझ्या पार्टनरला असं वाटतंय की हे फक्त मी सेक्स साठीच करतोय. म्हणजे ते असं म्हणजे इतकं म्हणतो ना आपण, काय म्हणू शकतो त्याला की एक असं तुम्हालाच कॉम्प्लेक्स फील व्हायला लागतं. नातं फक्त संबंधांसाठीच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे इफ आय एम द डुअर फॉर ऑल द टाइम्स, मग असं वाटू शकतं लोकांना की अरे, किंवा त्या नवऱ्याला जर बायको म्हणत असेल तर तो नवरा म्हणणार की अरे म्हणजे इज दिस द ओनली थिंग लेफ्ट फॉर एक्झाम्पल. नाही, पण सी, जेव्हा आपण नातं निर्माण करतो ना त्यावेळेला त्या नात्यामध्ये याच्याबद्दल चर्चा करणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. ओके, नात्यामध्ये आपण इगो नाही आणला पाहिजे. बरोबर. इगो कसला की बाबा रे दरवेळेला मीच का म्हणायचं, दरवेळेला एकाच व्यक्तीने का म्हणायचं. सी, सेक्स ड्राईव्ह दोघांना सेम असतो, त्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद नसतो. ओके. प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ड्राईव्ह होऊ शकतो. मग ते चूक नाहीये. पण माझ्या पार्टनरला मी ते समजून सांगणं की हा सेक्स ड्राईव्ह मला कशामुळे झालाय, मला कशासाठी मला पाहिजे, बरोबर, मला हे नातं कसं पुढं न्यायचंय, हे आपण संबंध ठेवल्यावर ह्याचं नातं आणखीन चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे, हे आपण बोललं पाहिजे. हे बोलताना क्लॅरिटी पाहिजे, त्यात इगो नकोय, त्यात एकमेकांचा हेवेदावे नकोय. करेक्ट. हे जर केलं तर मग हे जे काय कन्फ्युजन होतं ना की नातं फक्त संबंधांसाठी आहे का, हा भाग दूर होतो. बरोबर. म्हणजे समजा एखादा पार्टनर कायम संबंध ठेवायचे म्हणून आग्रह करतोय आणि संबंध आल्यानंतर तो त्या दुसऱ्या पार्टनरशी काहीच संपर्क ठेवत नाहीत पुढच्या संबंधांपर्यंत, हे चूक आहे ना. हे चूक आहे, 100% चूक. सो संबंध ठेवले ते झाल्यावरती आपल्या पार्टनरला पण विचारणं, आपल्या पार्टनरची काळजी घेणं, करेक्ट, त्या गोष्टीचा आनंद एकत्र शेअर करणं इज व्हॉट डेव्हलप्स युअर रिलेशनशिप. राईट. ऍब्सोल्युटली. आणि हे जर शेअर नाही केलं तर मग ते नातं नाहीये ना. नातं नाही. बरोबर आहे. मग ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये अडचणी येणार. सो नातं डेव्हलप करणं महत्वाचं आहे, ते भावनिक गुंतवणूक महत्वाची आहे आणि मग ते एन्जॉयबल होतं. ह्याच्यामध्ये एक मला किस्सा आठवतो की एक कॉलेजमधलं कपल होतं आणि
फायनल इयरला होते. पहिल्या इयर पासून ते चांगले मित्र होते, म्हणजे चांगला त्यांचा मोठा ग्रुप होता वगैरे. काही रिलेशनशिप असं काही नव्हतं, सिच्युएशनशिप आजकाल काय म्हणतात तसं काही नव्हतं. फायनल इयरला आले. ती मुलगी कुठेतरी नॉर्थ इंडियातली होती आणि ते हिमाचल प्रदेशमधली कुठली तरी होती, आणि मुलगा जो होता तो कर्नाटक त्या साईडचा होता. तर एकमेकांमध्ये अट्रॅक्शन वाटत होतं. बरोबर. फायनल इयर होती, आता परीक्षा द्यायची आणि घरी निघून जायचं. ते दोघं जण आले. ते म्हणले, सी आपल्याला दोघांना एकमेकांना आवडतो, तर आपण एक काम करू, लेट्स हॅव अ वन नाईट स्टँड, की एक रात्र आपण एन्जॉय करू. बरोबर. ऍज इट इज आता आपण परत भेटणार नाहीये, सो दॅट्स फेअर इनफ. फॅन्टॅस्टिक आयडिया, राईट? सो त्याप्रमाणे ते दोघं आले. दे हॅड अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी वगैरे वगैरे. परीक्षा दिली, ग्रॅज्युएट झाले. ती हिमाचल प्रदेशला गेली, हा कर्नाटकात गेला. झालं. मध्ये 1-2-4 वर्ष गेली. 2-4 वर्षांनी तो जो कर्नाटकचा मुलगा होता त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरलं. अच्छा. आता लग्न ठरल्यावरती ऑब्व्हियसली आपण बरोबर आहे सगळ्या मित्रमैत्रिणींना कार्ड पाठवतो. हो. सेम थिंग ते पोचत पोचत ह्या हिमाचल प्रदेशमध्ये पोचलं. ओके. आता ते पोचल्यावर मग तिला ते हिट झालं की आपण जे संबंध या मुलाबरोबर ठेवले, तर हा मुलगा आपल्याला खरंच आवडतोय. आम्ही इमोशनली अटॅच टू हिम. मला खूप चांगलं वाटलं होतं. बरोबर. माझं त्याच्यावर प्रेम आहे. ते 4-5 वर्षांनी तिला रिअलाइज झालं, कारण दे रिअली एन्जॉयड दॅट ऍक्ट. राईट. विचार काय होता? शारीरिक संबंध ठेवायचे, बाजूला व्हायचं, पण शारीरिक संबंध जर सॅटिस्फाईंग व्हायचे असेल तर इमोशनल, भावनिक कनेक्ट लागते. बरोबर. आणि ते रिअलाइज व्हायला तिला 4 वर्ष लागली. आणि मग 4 वर्षांनी ती त्याच्या घरी कर्नाटकात गेली आणि जो धुमाकूळ घातला, यू कॅन इमॅजिन काय धुमाकूळ झाला असेल. सो त्यामुळे ना दीज वन नाईट स्टँड्स किंवा फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी थोड्या काळापुरता आनंद देतात, फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. पण त्याचं पुढे जर का तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व नसाल तर ते नातं टिकत किंवा बनत किंवा चांगलं होत नाही. बरोबर. किंवा त्याच्यामुळे तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व होता आणि मग तुमचं नातं बनतं. बरोबर. सो वन ऑफ द टू. करेक्ट. ओके. पण नातं बनल्यावर द बेनिफिट यू गेट विथ अ फ्रेंड, राईट, आणि नातं बनायच्या आधी द बेनिफिट यू गेट विथ अ फ्रेंड, हे खूप वेगळं आहे. वेगळं. बरोबर आहे. आनंददायी हे आहे जेव्हा नातं बनतं आणि मग बेनिफिट मिळतं. अग्रीड. अग्रीड. ते जास्त एन्जॉयबल आहे. आणि त्याच्यामुळे जरी लग्नाला 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली किंवा 50 वर्ष झाली, तरीही त्या दोघांमध्ये समाधान त्या गोष्टीने मिळतं. बरोबर. ते नातं टिकवायला मिळतं. सी आय टेल यू, बाय नेचर एक मानव जो आहे ना, हा पॉलिगॅमस. ओके. पॉलिगॅमस म्हणजे काय, की त्याला मल्टिपल लोकांबरोबर संबंध ठेवायची इच्छा असते. बरोबर. पण समाजामध्ये आपण मोनोगॅमी करतो किंवा एकाच पार्टनर बरोबर राहतो का? केवळ मानव राहतो, बाकीचे कुठलाही जनावर राहत नाही. ऍब्सोल्यूट. काही अपवाद, पण मोस्टली कुठलाही जनावर राहत नाही. फक्त मानव राहतो. का राहतो? कारण आपले लैंगिक संबंध हे फक्त शारीरिक नाहीत. आणि हा फरक आपल्याला समजायला पाहिजे. ते जेव्हा समजतं ना, तेव्हा आपण 10 वर्ष, 5 वर्ष आणि 50 वर्ष एकत्र राहतो. बरोबर आहे. सो दिस इज द रिझन की तुम्ही जेव्हा दोघं जण एकत्र येत आहेत तेव्हा सगळ्यात प्रथम मनानी संबंध ठेवा. राईट. आणि ते शारीरिक संबंधांकडे जाऊ. पण डॉक्टर, तुम्हाला असं वाटत नाही का आता उलट झालेलं आहे की लोक सेक्शुअल प्रेफरन्सेस हे सगळ्यात प्राईम प्रायोरिटी कन्सर्न असतो, त्यानंतर म्हणजे मन वगैरे हे कुठेतरी एकदम अगदी एंडला वगैरे झालेलं आहे असं? बरोबर ना, कारण ही जी गोष्ट आहे ही लोकांना कळतच नाहीये. काय होतंय, आता लग्न पण थोडी उशिरा होत आहेत, सेक्शुअल ड्राईव्ह तर होतोय, मग तो ड्राईव्ह शमवायला पार्टनर नाहीये म्हणून मास्टरबेशन करतायत. त्यांना
ऍक्च्युअल शारीरिक संबंधामधून किती जास्त आनंद मिळतो हे Correct. माहितीच माहितीच नाहीये. बरोबर आहे. आणि त्याच्या विचित्र कन्सेप्ट या सोशल मीडियामधून येत आहेत. आयडियल मॅन, सुपरमॅन, man, सुपर वुमन, बरोबर, आयडियल हजबंड, आयडियल वाईफ, ही कन्सेप्ट ते इन्बाईब करतात, ते स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करतात. जगामध्ये आयडियल काहीच नाही रे. बरोबर आहे. मग आयडियल मॅन, आयडियल वुमन कसं असेल? असूच शकणार नाही ना. मग त्या गोष्टी घेऊन ते पार्टनर शोधायचा प्रयत्न करतात. आणि मग त्याच्यामध्ये काय असतं, आयडियल मॅनला आयडियल वुमन पाहिजे. जर आयडियल मॅनच अस्तित्वात नाही तर आयडियल वुमन कशी असेल रे? बरोबर. आणि तिथे डिस्पॅरिटी येते. मग त्यांचे जे प्रायोरिटीज आहेत, जसं तू म्हणला की पहिलं सेक्शुअल रिलेशन कसं असेल ते पाहिजे. पण एखादं नातं हे सगळ्या गोष्टींनी बनतं. फक्त माझं एखाद्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध चांगले आहेत म्हणून माझं नातं चांगलं होत नाही. करेक्ट. माझं त्याच्याबरोबर इतर बाबतीत देखील नातं चांगलं व्हायला लागतं. बरोबर. अनेक जण म्हणतात की आमच्यात वादविवाद झाले ना तर संबंध ठेवले तर ते गायब होतील का? नाही होणार रे. हे काय सोल्युशन नाहीये ना. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक दुसऱ्या बरोबर नेकेड असता, तुम्ही संबंध करता, त्यावेळेला तुम्ही इतर गोष्टींबद्दल आपल्या पार्टनरशी मनमोकळे बोलू शकतात. बरोबर आहे. सो सेक्स इज अ व्हेरी गुड वे ऑफ ट्राइंग टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. राईट. पण ती सुरुवात आहे, ते सोल्युशन नाही. सोल्युशन नाही. करेक्ट. ती सुरुवात आहे. सो स्टार्ट विथ हॅव्हिंग अ सेक्शुअल रिलेशन. मी नेहमी म्हणतो की तुमच्यात वादविवाद झाले ना तर तुमच्या लैंगिक संबंधांना शस्त्र म्हणून वापरू नका. करेक्ट. माझं नवऱ्यावर भांडण झालं, मी त्याला आता संबंध माझ्या हाताला स्पर्शच करून देणार. दिस इज मोस्ट रॉंग. ऍब्सोल्युटली. आणि हे दोघ जण वापरतात, स्त्री पुरुष. सो सेक्स इज नॉट अ वेपन. इट इज अ मीन्स टू गेट टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करायला लागा. पण ते टोटल सोल्युशन आहे असं नाहीये. बरोबर आहे. की म्हणजे माझं आणि माझ्या पार्टनरचं भांडण झालं, आम्ही संबंध ठेवले, झालं संपला प्रॉब्लेम, असं नाही होत. ती सुरुवात आहे. सो यूज दॅट थिंग. आणि ते जेव्हा तुम्ही करायला लागाल त्यावेळेला ऍक्च्युअली तुमच्यातलं नातं चांगलं होतं. सो ट्रीट सेक्स ॲज अ पार्ट ऑफ युअर होल रिलेशनशिप. राईट. आणि नातं चांगलं करा रादर दॅन फक्त त्याच्याबद्दल विचार करा. तुमची प्रायोरिटी पाहिजे की माझं नातं माझ्या पार्टनरवर चांगलं व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला काय पाहिजे तर येस, मला इमोशनली कनेक्ट व्हायला पाहिजे, मला सेक्शुअल लाईफ चांगलं पाहिजे, मला माझ्या पार्टनरशी कनेक्ट पाहिजे, मला माझ्या पार्टनरला मदत करता यायला पाहिजे. हे मी करू शकतो. बरोबर. आणि हे करताना मी माझा इगो खिशात ठेवतो. ऍब्सोल्युटली. आणि हे जेव्हा दोघे पार्टनर करतात ना त्यावेळेला दॅट रिलेशनशिप ब्लॉसम्स. करेक्ट. मग तुमचं जे पहिली प्रायोरिटी आहे ना सेक्शुअल लाईफ चांगलं पाहिजे ते आपोआप घडतं. सर याच्यावर अजून एक मिथ आहे की इनिशियली मुलींना असं म्हणते ऑफ द रिलेशनशिप मे बी विथ द एज ऑफ 20 to 35 फॉर एक्झाम्पल, मुलांपेक्षा सेक्स ड्राईव्ह कमी असते आणि मुलांची जास्त असते. पूर्ण मिथ ऐका. आणि ऍज दे मच्युअर म्हणजे इन 40s or 50s or 60s त्याच्यामध्ये मुलांची सेक्स ड्राईव्ह कमी होते आणि मुलींची वाढते. सो प्लीज नो ऍब्सोल्युटली नो. सी, स्त्री आणि पुरुष ना हा भेदभावच काढून टाकू आपण. करेक्ट. ओके. प्रत्येकाला सेक्स ड्राईव्ह सेम असते, सिच्युएशन वाईज ती बदलते. राईट. ओके. पण आपल्या समाजामध्ये काय होतं तुला सांगू का की मुलींना काय सांगितलं जातं की आपली जी भावना आहे ती नीट एक्सप्रेस करायचीच नाही. आणि पुरुषांना सांगितलं पाहिजे की तू मॅचो आहे, तेरे में बहुत हिम्मत होती है, तू हर बार ड्राईव्ह एक्सप्रेसही करणार. म्हणजे इच्छा असो नसो त्याला एक्सप्रेसच करायला. बरोबर आहे. सो मुलांना ड्राईव्ह जास्त एक्सप्रेस करायला सांगतात आणि मुलींना ड्राईव्ह एक्सप्रेस करायलाच सांगत. बोथ एंड्स आर रॉंग. बरोबर. म्हणून मी तुला सॉरी. ऍब्सोल्युटली. नाही
खूप गरजेचं होतं हा मिथ बस्ट करणं, कारण का वाटतं समाजात असं. येस, ही ड्राईव्ह दोघांनाही सेम असते. म्हणजे 20शीतही सेम असते, 30शीतही सेम असते, 80 वर्षाच्या वेळेला पण सेम असते. बरोबर. सो इट इज जस्ट द वे तुम्ही एक्सप्रेस कसं करता. करेक्ट. आणि तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळते का. म्हणजे मी म्हणेन, जर का एखादा पुरुष सतत ते एक्सप्रेस करतोय आणि ती स्त्री एक्सप्रेस करत नाही, म्हणजे तुमच्या दोघांमध्येही प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तुमचं नातं इतकंच स्ट्रॉंग नाहीये की जिथे एक तो पुरुष म्हणू शकतो की नाही आता मला नाहीये इच्छा, आणि ती स्त्री म्हणू शकते की मला आता इच्छा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. सो हेल्दी नात्यामध्ये दोघांनाही आपलं म्हणणं मांडता येण्याची पॉसिबिलिटी पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि हे जर का नसेल तर मग ते नातं अनिवन आहे. बरोबर. ते इक्वल नाहीये. म्हणजे इक्वॅलिटी नात्यामध्ये म्हणजे काय, तर मला माझ्या पार्टनरला जे माझ्या मनात येईल ते एक्सप्रेस करता यायला पाहिजे. बरोबर. आणि माझा पार्टनर ते ऐकण्याची ताकद पण ठेवतो. करेक्ट. दिस इज इक्वालिटी. ऍब्सोल्युटली. मला 4 वेळेला संबंध ठेवायची इच्छा होते आणि माझ्या पार्टनरला 10 वेळेला होते का, दिस इज नॉट इक्वॅलिटी. दोघांनाही ते एक्सप्रेस करायची मुभा आहे. ती सेफ स्पेस मला माझ्या नात्यामध्ये आहे, जिथे माझा पार्टनर मी एक्सप्रेस केलेली गोष्ट अमान्य करणार नाही. करेक्ट. करेक्ट. किंवा त्याच्यावरती जजमेंट देणार नाही. जेव्हा ही स्पेस तयार होते त्यावेळेला ते नातं चांगलं होतं. बरोबर. पण जर मला भीती वाटत असेल की अरे मी माझ्या पार्टनरला कसं सांगू, आता मला संबंध ठेवायची इच्छा होतीये, मी सांगितल्यावर माझ्या पार्टनरची रिॲक्शन चुकीची झाली तर, वेगळी झाली तर, मला काहीतरी अपशब्द बोलले गेले तर, दिस इज नॉट अ गुड रिलेशन. राईट. आणि हीच सिच्युएशन जेव्हा तुम्ही केवळ आपण समजलं की सिच्युएशनशिप मध्ये आहोत, तेव्हा ही सिच्युएशन असते. बरोबर. की मी एक्सप्रेस करू का, केलं तर काय होईल, कसं करू, कुठल्या पद्धतीने करू. इट्स नॉट अ सेफ स्पेस. ऍब्सोल्युटली. सो मॅरेज ॲज अ इन्स्टिट्यूट ऑफर्स दॅट स्पेस, सेफ स्पेस. राईट. राईट. सो हे आपण आपल्या नात्यामध्ये करायला पाहिजे. डोंट बी जजमेंटल अबाउट युअर पार्टनर्स विशेस. ओके. म्हणजे सेक्स ड्राईव्ह बद्दल आपण बोलतोय. आय टेल यू व्हेरी फनी इन्सिडेंट विच ऑकर्ड विथ मी. तर एका ऑफलाईन कार्यक्रम होता मोठ्या हॉलमध्ये. आता कार्यक्रम नाव नाही घेत, बट तो कार्यक्रम होता की 60 नंतरचं सहजीवन, 60 वर्षानंतरचं लैंगिक सहजीवन, ह्याच्याबद्दल कार्यक्रम होता. दिस हॅपन्ड अराउंड 10 years अगो. सो माझंही वय खूप कमी होतं. तो कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला होता त्या मॅडम, व्हेरी नाईस लेडी, व्हेरी एक्सपिरियन्स लेडी. तर त्या म्हटलं नाही तुम्हीच तो कार्यक्रम घ्यायचा, आय नो युल, तुम्ही न्याय द्याल त्या कार्यक्रमाला. त्यांना म्हटलं की मॅडम मी बोलेन पण समोर लोक येतील का. बरोबर. 60 वर्षाच्या नंतर पुण्यासारख्या शहरामध्ये त्या म्हणल्या नाही मी 300 लोकांचं ऑडिटोरियम बुक केलेलं आहे, मला वाटतं की येतील. म्हणलं ठीक आहे, इफ यू फील लाईक 10 लोक आले तर मी बोलेन. बरोबर. सो द डे ऑफ दॅट थिंग केम. मी घरातून निघालो. घरातून निघाल्यावरती माझे आई वडील यांनी मला प्रश्न केला, आम्ही येऊ का ऐकायला. मी स्पष्ट ना म्हटलं नाही आता नका येऊ, आपण पुढच्या कार्यक्रमाला बघू. मलाही ती भीती वाटत होती की अरे 60 वर्षाच्या लोकांना आपण काय बोलणार आणि ती लोक येतील का ऐकायला. आणि टेल यू त्या कार्यक्रमाला तो 300चा ऑडिटोरियम भरलेला होता. म्हातारी लोक लिटरली आईलमध्ये बसलेले होते. त्यांनी एक एक्स्ट्रा स्क्रीन खाली क्वाड्रँगल मध्ये लावला होता, तिथे लोक बघत होते. आणि फक्त 60 वर्षाच्या वरील लोकांना एंट्री होती. ओके. त्याच्यात नवरा बायको आलेले होते, डायव्होर्स घेतलेले आले होते, ज्यांचं नवरा बायकोवर पटत नाही असे आले होते. यंग फक्त मीच होतो, कारण ज्या ह्यांनी ऑर्गनाईज केला होता तेही
70 वर्षाच्या होत्या. सो त्याही वयात लैंगिक सहजीवनाची गरज असते. करेक्ट. आणि ते आपलं नातं चांगलं करण्यासाठी वापरता येतं. पद्धत बदलते, मेथड काय करायची ते बदलतं, कुठल्या पद्धतीने संबंध येतात हे बदलतं. म्हणजे 70-75 वर्षाच्या व्यक्ती दोघांना मे बी हातात हात धरला तरीही ती ड्राईव्ह सॅटिस्फाय होऊ शकते. करेक्ट. जसं 18-20 वर्षाच्या मुलामुलींनी हातात हात धरला तरीही त्यांना खूप भारी वाटतं ना, बरोबर. संबंध द्यायची गरज नाहीये. बरोबर आहे. सो वयानुसार काय पद्धतीने आपल्याला समाधान मिळतं हे बदलतं. पण लैंगिक संबंध प्रत्येक स्तरावर प्रत्येक वयानुसार लागतात आणि ती सेक्शुअल ड्राईव्ह प्रत्येकामध्ये सेम असते. बरोबर. हा कार्यक्रम घेतल्यावरती मी असे अनेक कार्यक्रम घेतले की ज्याच्यामध्ये ते स्कूलचे रियुनियन होतात ना, की 40 वर्षाचे, बरोबर, हा, तर अशा रियुनियन साठी मी कार्यक्रम घेतले. इट वॉज सो टचिंग की तुम्ही त्या रियुनियनला येता, खाता पिता, पण याविषयी बोलत नाही, कधीच नाही. सो या गोष्टी प्रत्येक वयात लागतात. फक्त त्याचं समजणं आणि ते रिअलाइज होणं याला वेळ लागतो. सो अगेन मैं कॉंग्रॅट्स टू अ पॉडकास्ट लाईक यू की जिथे तुम्ही सेक्स सारख्या टॉपिक वरती स्पष्टपणे आणि व्यवस्थित आपण बोलतोय. ऍब्सोल्युटली सर. नाही, कारण का सर हा एक जेन्युइन प्रयत्न आहे समाजाला थोडंसं वी नीड टू शो देम अ बिट ऑफ डायरेक्शन ऑर नॉट. ते करू पण नाही जरी शकलो ना, ऍटलिस्ट या बाबतीत आपण वोकल तरी होऊ शकतो. जिकडे आपण एखादा स्टेप घेतोय की नॉर्मलाइज करायला, आणि तुम्ही डेफिनेटली यू आर द एक्सपर्ट इन दिस, आणि तुम्ही तुमची एवढी प्रॅक्टिस आहे इतक्या वर्षांची, आणि तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली याच्यावर म्हणूनच व्यक्त होऊ शकतात. सेक्स मध्ये व्हल्गॅरिटी आणणं ना खूप सोपं आहे. बरोबर आहे. सी व्हल्गॅरिटी सेल्स. म्हणजे आता या पॉडकास्टला यू कीप सम थिंग डान्सिंग ओव्हर हिअर, बरोबर, यू विल गेट मे बी मिलियन्स ऑफ व्ह्यूज. ओके, पण ते करताना तुमचे व्हॅल्यूज काय आहेत हे जास्त महत्वाचं आहे. राईट. सो सेक्स विकण्यासाठी प्रत्येक जण प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी यूज करते. बरोबर. इन एव्हरी फॉर्म. येस. म्हणजे साबण विकणारी कंपनी काय आणि उदबत्ती विकणारी कंपनी काय, सेम गोष्ट करतात. पण ह्याबद्दल जेव्हा आपण व्यवस्थितपणे बोलतो, आपण जेव्हा व्यवस्थित इन्फॉर्मेशन देतो, त्यावेळेला आपण कितीतरी जोडप्यांचं आयुष्य चांगलं करतो. ऍब्सोल्युटली. आणि दिस इज द ट्रिब्यूट विच यू गेट. दिस इज द ट्रिब्यूट विच यू गेट. मध्ये जस्ट ऑफ ट्रॅक एक बोलतो. मध्ये एक मला काउन्सिलर आले होते आणि शी आस्क्ड मी की तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगची पब्लिसिटी कशी करता, तुम्ही कुठल्या क्लायंट्सना ट्रीट केलंय, कोणाचे रिलेशनशिप मध्ये अडचणी दूर केल्यात. म्हणलं दिस इज जस्ट नॉट पॉसिबल फॉर मी टू ऍडव्हर्टाईज. ऍब्सोल्युटली. दिस इज कॉन्फिडेन्शियल. आणि ह्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी मी कॉन्फिडेन्शियल ठेवतो म्हणून तर आय कॅन हेल्प देम. 100%. सो ऍज अ काउन्सिलर आय फील गुड वेन आय सी देम हॅपी. पण अशी माझी अपेक्षा नाहीये करेक्ट की मी कुठेतरी मॉलमध्ये गेलोय आणि ते जोडपं माझ्याकडे अरे सर तुम्ही असं केलं ना खूप. दे शुड नॉट कम. ते जर आले ना तर याचा अर्थ की ते नातं अजूनही अडचणीत आहे. करेक्ट. सी दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे जर ते अप्रोच झाले तर त्याचा अर्थ त्या नात्यामध्ये अजून अडचण आहे. राईट. सो येस, डज दिस नीड ऍडव्हर्टाइजमेंट? आय डोंट थिंक इट नीड्स ऍडव्हर्टाइजमेंट. बरोबर. पण ही जाणीव ह्या पॉडकास्टमध्ये आपण काय देतोय की सगळ्यात मोठं मिथ जे आपण सेक्स बद्दल बोलतो ना, की अडचण आली ना तर कोणाकडे जायचं हेच जगाला माहिती नाहीये. मला कितीतरी डॉक्टर्स माहिती आहेत की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे माहितीये, पण तो ऍड्रेस कसा करायचा करेक्ट हे त्यांनाच माहिती नाही. सामान्य माणसाला तो सोडून दे.
बरोबर. आय टेल यू, अगदी साधी गोष्ट आहे की लैंगिक संबंध येतात, एखाद्या वेळेला त्या पुरुषाला इरेक्शन येत नाही, संबंध होत नाहीत, फ्रस्ट्रेट होतो. काय करेल तो माणूस? मित्राकडे जाईल. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट, मित्राकडे गेल्यावरती मित्र काय म्हणणार? भैयाजी एक काम करो, 2 पेग मार, सब ठीक हो जाएगा. बरोबर. की चालले तळीराम दारू डोसा. डज इट सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? नाही, काही होत नाही. ऍब्सोल्युटली, इनफॅक्ट जास्त वाईट होतं. ऍब्सोल्युटली. सो जर का अडचण आली तर त्याला काउन्सिलरकडे जाऊन त्याच्याबद्दल व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन किंवा डॉक्टरांकडे जाऊन जर काही अडचणी असतील तर त्याच्यावरती उपाय करून घेणं इज द सोल्युशन. ऍब्सोल्युटली. स्वतःवर प्रयोग खूप जण करतात. म्हणजे दुर्दैवाने आपल्या देशामध्ये हे असे मेडिसिन्स आणि गोळ्या आणि इंजेक्शन या दुर्दैवाने ओव्हर द काउंटर्स एवढे दुर्दैवाने पण त्याचा उपयोग होतो का? नाही. मग उलट त्या घेतल्याने आणखीन अडचणी तयार होतात. ऍब्सोल्युटली. सो त्यामुळे ह्या पॉडकास्टमधून सगळ्यात टेक होम मेसेज काय असेल की जर अडचण आली तर सर्च द राईट पर्सन. ऍब्सोल्युटली. लपवून ठेवू नका, दुसऱ्याला विचारून वेळ घालवू नका. टेक द राईट ट्रीटमेंट, इट विल सॉल्व्ह. सर लास्ट फक्त आमचं एक मिथ आहे, परत यू कॅन लाफ इट ऑफ और बस्ट इट एनी टाइम. मी इतके मिथ्स ऐकलेत ना की आय डोंट फील सरप्राइज्ड अबाउट. करेक्ट. की साईज आणि ड्युरेशन हे किती मॅटर होतं सेक्समध्ये, याचे मिथ्स भरपूर येत आहेत आपल्याला माहित, फॉर मेन मोस्ट प्रॉब्ली. तर प्लीज कॅन यू थ्रो लाईट ऑन दॅट? साईज इज अ व्हेरी फनी थिंग, यू नो. पेनिसचा साईज एस्पेशली, राईट, आपण जर बोलत असतो तर प्रत्येक पुरुषाला वाटतं की माय पेनिस शुड बी लॉंग. सी हाऊ लॉंगला डेफिनेशन नाही. ओके, माझ्याकडे अशी लोक आली आहेत की जे म्हणलेत मला 1 फूट लिंग पाहिजे. म्हणलं का पाहिजे? नाही, त्याच्याने जास्त आनंद मिळेल. सो पेनिस जर 1 फूट असेल तर त्या स्त्रीचा योनी मार्ग 1 फूट पेनिस घेऊ शकेल का? बरोबर आहे, नाही घेऊ शकणार आहे. सो तिला ते दुखणार आहे. मग तिला जर दुखलं तर तुला आनंद मिळेल का रे? 100% नाही मिळणार. मग तुला काय ॲबनॉर्मल पाहिजे? बरोबर. सो नॉर्मल पेनिस साईज इज अराउंड, जेव्हा ते ताठ असतं, इज अराउंड 3.5 to 6 inches, मे बी 6.5 inches. बस, त्यापेक्षा जास्त नाही. तुमच्या शारीरिक उंचीवर तुमच्या पेनिसचं हाईट ठरत नाही. बरोबर. बऱ्याच लोकांचं असतं काहीतरी, हे बोट ते बोट, ह्याच्या लेंथवर पेनिसची लेंथ असते. ऍब्सोल्युटली काही नसतं. हे जेनेटिक असतं. पण पेनिसच्या साईजवर त्या दोघांना लैंगिक सुख मिळत नाही. हाऊ यू यूज इट, तुम्ही तुमच्या लिंगाचा वापर कसा करता याच्यावरती सुख मिळतं. बरोबर. सो साईजवर ऑब्सेस होण्यापेक्षा आपल्या दोघांच्या केमिस्ट्रीवर जास्त फोकस करा. डोंट फोकस ऑन द साईज. करेक्ट. बऱ्याच स्त्रियांना पण साईज बद्दल मिसकन्सेप्शन असतात. तो साईज पेनिस बद्दल पण असतो, तो स्वतःच्या चेस्ट बद्दल, छातीबद्दल असतो. बरोबर. माझी छाती खूप मोठी आहे किंवा खूप छोटी आहे. तर फ्रँकली साईज ऑफ युअर चेस्ट नी काही फरक पडत नाही. जसा लिंगाच्या साईजनी फरक पडत नाही तसा छातीच्या साईजनी फरक पडत नाही. तेवढंच एक्साइटमेंट होऊ शकते, तेवढंच सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. सो साईज वरती फोकस करण्याच्या ऐवजी फोकस ऑन हाऊ यू कॅन यूज इट टू हेल्प युअर सेल्फ. राईट. ते जर का तुम्ही केलं तर एनी साईज इज गोइंग टू बी गुड. बरोबर. ड्युरेशन हे तर खूप, म्हणजे बापरे, आय हॅव हॅड पीपल कमिंग टू मी, आम्हाला 1 तास संबंध ठेवायचे. हा असा प्रश्न आल्यावरती आय टेल हिम वन थिंग की संबंध ठेवल्यावरती हॅपीनेस कसा मिळतो? जेव्हा लिंगाचं आणि योनिमार्गाचं फ्रिक्शन किंवा घर्षण होतं, बरोबर आहे, त्या घर्षणाने आनंद मिळतो. नाव तुम्हाला 1 तास संबंध ठेवायचे, ओके, एक्सेप्टेड, 1 तास ठेवायचे. डू अ सिम्पल एक्सपेरिमेंट. आता करून बघ. हात घ्यायचा,
अंगठा घ्यायचा आणि रब इट फॉर 2 मिनिट्स. काय होईल? फ्रिक्शन होतं, ते गरम, हे 2 मिनिटं कर. 2 मिनिटं गेलं तर काय होईल? हीट, जखम होईल. जखम होईल. हो बरोबर. ही स्किन तर खूप हार्ड आहे. एक्झॅक्टली. पेनिस आणि वजनाची स्किन जी आहे ती खूप नाजूक आहे. बरोबर आहे. मग मी 1 तास जर का संबंध ठेवले, जखमा होतील. पण त्या पोर्नोग्राफिक फिल्म मध्ये तो अर्धा तास ठेवतो, तो 2 तास ठेवतो. दिस इज ऑल फोटोग्राफी. दिस ऑल डॉक्टर्ड असतं हे. येस, ऍब्सोल्युटली. कुठलीच व्यक्ती ठेवू शकणार नाहीये. सो द ऍव्हरेज टाइम पेनिस वजनमध्ये एंटर होण्यापासून ते इजॅक्युलेशन हे साधारणतः इज 2 to 4 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट. राईट. अँड दॅट इज नॉर्मल. हे नॉर्मल आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःला आणि पार्टनरला त्रास देताय. राईट, राईट. जेणेकरून तुम्ही तुमच्या पार्टनरला दुखवताय, जखम करताय. का? बरोबर आहे, अगदी बरोबर. तुमचा फोरप्ले किती वेळ चालू शकतो? तो 2 दिवस पण चालू शकतो. बरोबर. पण ऍक्च्युअल जो इंटरकोर्स आहे तो 2 ते 4 मिनिटं इज मॅक्झिमम. बरोबर. सो डोंट ट्राय टू इन्क्रीज इट टू अ लॉंग पिरियड. कारण ते इन्क्रीज करण्यासाठी काय विचित्र गोळ्या वेळा घेतात. एक्झॅक्टली. आय वॉज जस्ट कमिंग टू दॅट की पीपल आर बाईंग ओव्हर द काउंटर पिल्स जस्ट टू एनहॅन्स दॅट फेज. आता ते कॉन्डम्स मध्ये पण आहे काहीतरी लॉंग लास्टिंग आणि ह्या होत्या, म्हणजे आय जस्ट डोंट सी द पर्पज. का करताय? सी, आजकाल आहे ना आपल्याला वी वॉन्ट मोर, दिल मांगे मोर. मांगे मोर. म्हणजे आत्ता संबंध ठेवले तर मी अर्धा तास ठेवायचे, त्यांनी मला त्रास होणार आहे. पण मग त्याच्याऐवजी मी माझ्या पार्टनरबरोबर जर का आनंदायी 2 ते 4 मिनिटात संबंध ठेवले तर मे बी परत मला उद्या ठेवता येतील. बरोबर. आय कॅन अगेन एन्जॉय द होल प्रोसेस. बरोबर. मला परत 2 दिवसांनी ठेवता येतील. सो आपल्याला उलट आपल्या पार्टनर बरोबर बॉन्डिंग जास्त चांगलं होईल. करेक्ट. विचार कर, जर का मी आता अर्धा तास संबंध ठेवले, माझ्या पार्टनरला दुखलं तर माझा पार्टनर मला परत ठेवून देईल का रे? एक्झॅक्टली. रिफ्यूज करेल 100%. मग जर माझ्या पार्टनरसाठी ते आनंददायी नसेल तर ते माझ्यासाठी नाहीये ना. सो डोंट फोकस ऑन द टायमिंग, फोकस ऑन द क्वालिटी ऑफ इट. क्वांटिटी इज नॉट व्हॉट मॅटर्स. राईट. क्वालिटी इज व्हॉट मॅटर्स. सो क्वालिटी ऑफ युअर फोरप्ले, क्वालिटी तुमच्या ऍक्च्युअल संबंधांमध्ये, क्वालिटी तुमचं नंतरचं इमोशनल बॉन्डिंग जे आहे, बरोबर, याच्यावर जर का तुम्ही फोकस केला तर ती एंटायर ऍक्ट तुम्हाला समाधान मिळते. अग्रीड. अँड सगळ्यात दुसरी ह्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे की कम्पेअर नाही करायचं. कुठल्याही दुसऱ्या गोष्टीबद्दल तुलना करायची नाही. मग ते माझ्या पूर्वीच्या पार्टनर बरोबर आलेले संबंध असतील, माझा पूर्वीचा काही अनुभव असेल, बरोबर, किंवा ह्याच पार्टनर बरोबर पूर्वी आलेले संबंध असतील. करेक्ट. प्रत्येक ऍक्ट ही वेगळी आहे. बरोबर. प्रत्येक ऍक्ट ही जास्त एन्जॉयबल आहे, ती वेगळ्या पद्धतीने आनंद देणारी आहे. सो 2 ऍक्ट कधीच सारख्या नसतात. ऍब्सोल्युटली. सो तुलना करू नका. तुलना केल्यावर तुम्हाला नेहमी एक गोष्ट वाईट वाटेल, एक गोष्ट चांगली वाटेल. चांगली कुठली वाटेल? पूर्वी घडलेली. आत्ताची वाईट वाटेल. पण नाही, आत्ताची चांगलीच आहे, कारण ती आत्ता मला अनुभव दिलाय. तो अनुभव वेगळा आहे, तो वेगळा पण जे आहे ते सेलिब्रेट करा. ऍब्सोल्युटली. सो दिस इज व्हॉट आय थिंक मेक्स अ गुड रिलेशनशिप. टोटली राईट. डॉक्टर, खूप छान झालेला आहे हा पॉडकास्ट. आपण मॅक्सिमम मिथ्स घ्यायचा प्रयत्न केलेला आहे याच्यात, आणि आमच्या ऑडियन्स जो आता बघतोय त्यांनाही हे खूप बेनिफिट होणार आहे. तर त्याच्यात तर तेच आहे की जसं डॉक्टर म्हटले की काहीही प्रश्न असेल तर कोणाला तरी प्रॉपर एक्सपर्टला कन्सल्ट करा. आपण सरांचं लिंक पण खाली टाकूया, लिंक्स देऊया, आपण वेबसाईट देऊया, त्यांचं क्लिनिकचा ॲड्रेस वगैरे आपण सगळं देऊया. सो कोणालाही काही प्रश्न असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट डॉक्टर सागर पाठक सर. आणि सर, एकदा फक्त मग आमच्या कॅमेराकडे बघून
आम्हाला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. आणि डेफिनेटली आम्ही सागर सरांबरोबर भरपूर अजून काय काय सिरीज घेऊन येणार आहोत. कारण का वी थिंक दॅट दिस टॉपिक हा असा नाही की एका पॉडकास्टमध्ये बसवण्यासारखा आहे. त्यामुळे देयर इज अ लॉट ऑफ कंटेंट दॅट वी हॅव टू रिअली टॉक अबाउट. सो पॉडकास्टचं नावच इतकं सुंदर आहे ना, काय बोलताय. मग जेव्हा आपण सेक्स बद्दल बोलतो ना, तेव्हा सगळ्यात पहिली भावना येते की का बोलताय. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण काय बोलतोय हे त्यांना समजतंय. सो मला खरंच विनंती करावीशी वाटते सगळ्यांना की काय बोलताय या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्कीच यांना सपोर्ट करा. थँक्यू सर.